नमस्ते फ्रेंड्स. दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यात मी तुमच्यासाठी एक नवीन पुस्तक आणले आणि त्या पुस्तकाचं नाव आहे अर्थसाक्षर व्हा. अर्थसाक्षर व्हा म्हणजेच काय की तुमचा जो पैसा आहे म्हणजेच तुमचा अर्थ, त्याची तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे ह्याच्याबद्दलची सगळी माहिती या पुस्तकात मिळते. या पुस्तकाचे लेखक आहेत अभिजित कोळपकर, जे स्वतः CA आहेत. त्यांनी खूप डिटेलमध्ये अनालिसिस केलेले आहे आणि डिटेल अनालिसिस केल्यानंतर त्यांनी आपल्याला पैसा गुंतवणुकीसाठी जे जे ऑप्शन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्या सगळ्यांची इत्थंभूत माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. त्यामुळे हे जर पुस्तक आपण वाचलं तर आपल्याला न माहिती असलेल्या गोष्टींची पण भरपूर माहिती मिळते. गुंतवणूक म्हणून आपण फक्त सोन्यात बघतो किंवा बचत खाती किंवा फिक्स्ड डिपॉझिट एवढेच आपल्याला काही मिनिमम ऑप्शन्स माहिती असतात. पण हे जर पुस्तक वाचलं तर आपल्याला सध्या या धावत्या युगामध्ये जेवढे पण ऑप्शन्स अवेलेबल आहे त्या सगळ्यांची माहिती आपल्याला याच्यामध्ये मिळते. त्यामुळे ह्याच्यामध्ये खूप छान त्यांनी डिटेलमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित प्लॅनिंग करून स्टेप बाय स्टेप गोष्टी सांगितलेल्या आहेत की तुमचा जो पैसा आहे तुमच्याकडे येतो तो जर व्यवस्थित प्लॅन केला तर तो किती ग्रो करू शकतो आणि जर नाही प्लॅन केला तर कसा वेस्ट होऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती याच्यामध्ये मिळते. त्याचबरोबर कुठल्या प्रकारची आपण गुंतवणूक केली पाहिजे, कुठली नाही केली पाहिजे, कुठल्या गोष्टीत रिस्क असते, कुठल्या गोष्टीमध्ये रिस्क कमी असते आणि कुठल्या गोष्टी ह्या गरजेच्या असतात ज्या वेळेकाळाला उपयोगाला पडू शकतात, कुठल्या गोष्टींमध्ये सडनली आपण काही गोष्टी ठेवून लगेच इन्कम लिक्विड कॅश करू शकतो, अशा सगळ्या गोष्टींच्या पुस्तकामध्ये माहिती मिळते. त्यामुळे हे जर पुस्तक वाचलं तर साहजिक आहे आपल्याला पैशाचं व्यवस्थित नियोजन करता येईल. आपला पैसा एका ठिकाणी न गुंतवता जे काही मल्टिपल सोर्सेस अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आपण ती गुंतवणूक करू शकतो. जसं स्टॉक मार्केट झालं, म्युच्युअल फंड्स झालं किंवा त्याच्यानंतर SWP किंवा SIP याच्यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दलची माहिती मिळते. त्याचबरोबर ती जे काही बॉन्ड्स असतात, गव्हर्नमेंट बॉन्ड्स किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम, टप्पाल किंवा पोस्ट ऑफिसच्या ज्या काही स्कीम्स असतात, त्याचबरोबर इतर जे आता क्रिप्टो करन्सी अशा काही नवीन ज्या काही गोष्टी आल्या त्या ह्याबद्दलची इत्थंभूत माहिती आपल्याला पुस्तकामध्ये मिळते. त्यामुळे हे जर पुस्तक आपण वाचलं तर साहजिक आहे आपल्या ज्ञानात तर भर पडणारच आहे, पण आपण नक्कीच नवीन काहीतरी शिकू जेणेकरून आपल्याला थोडंफार तरी समजेल की आपला पैसा आपण कसा गुंतवला पाहिजे किंवा कुठे गुंतवला पाहिजे किंवा कसा गुंतवला पाहिजे याबद्दलची सगळी माहिती आपल्याला पुस्तकातून मिळून जाईल. त्यामुळे मला पर्सनली असं वाटतं की हे पुस्तक नक्की वाचावं, कारण ही प्रत्येकाची गरज आहे. प्रत्येकाने आपला पैसा हा जपला पाहिजे, कारण पैसा कितीही असला तरी तो कमीच पडतो. त्यामुळे त्याचं योग्य प्रकारे नियोजन झालंच पाहिजे असं मला तरी वाटतं. म्हणून मला असं वाटलं हे पुस्तक तुम्हाला रिकमेंड करावं, म्हणून मी नक्की सांगेल हे पुस्तक एकदा नक्की वाचा. धन्यवाद.